आज आपण आपल्या टॉपिक मधलं एक्सरसाइज मधला क्वेश्चन घेणार आहोत. सो राईट डाऊन, मी इथं क्वेश्चन लिहितो, तुम्ही पण लिहून घ्या. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला 3 टेबल कम्प्लीट करायचे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. खूप इझी आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तुम्हाला 2 किंवा 3 मार्कासाठी एखादा टेबल विचारला जातो. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. सो मेक इट हियर अंडरलाइन करा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. अशा पद्धतीचा टेबल तुम्ही ड्रॉ करा. तीन डब्बे तयार करा. अशा पद्धतीचे डब्बे तयार करा. यामध्ये असे 4 डब्बे तयार करायचे आपल्याला. 1 2 3 आणि 4. त्याच्यामध्ये यू दिलेलं आहे तुम्हाला मीटर पर सेकंद. त्यानंतर ए दिलेलं आहे तुम्हाला मीटर पर सेकंद स्क्वेअर एक्सेलरेशन. इथे तुम्हाला टी दिलेलं आहे सेकंदामध्ये. आणि इथे इक्वेशन दिलेलं आहे v इज इक्वल टू u प्लस at. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं 2 दिलंय, तर ए 4 दिलंय, u2 दिलं, ए 4 दिलं, टी दिलं 3 आणि यू हॅव टू कॅल्क्युलेट द v. हे कोण कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? v कॅल्क्युलेट करायचं. दुसऱ्या याच्यामध्ये बघा 2 नंबर मध्ये तुम्हाला इथंच कॅल्क्युलेट करायचं डॅश. ए दिलेला आहे तुम्हाला 5. ओके, ए इज 5, टी इज 2 आणि व्ही ची किंमत दिलेली तुम्हाला 2. ओके, चला आता एक एक कॅल्क्युलेट करा. पहिल्यामध्ये पहिले इक्वेशन घेतो आपण. v इज इक्वल टू u प्लस at. v इज इक्वल टू u प्लस at. याच्यामध्ये ठेवून द्या. u ची किंमत किती आहे सांगा? 2. u ची किंमत किती आहे? 2. सो 2 प्लस इन ब्रॅकेट करायचं, याला ब्रॅकेट करायचं. ए किती आहे बेटा? 4. इथं मल्टिप्लिकेशन असतं ए आणि टी मध्ये. टी किती आहे? 3. ओके, सो व्हॉट इज v? v इज इक्वल टू 2 प्लस 4 त्रिकम 12. v किती आलं बेटा? 14 मीटर पर सेकंद. ठीक आहे ना, 14 मीटर पर सेकंद. आन्सर काय आलं? पहिल्याचं आन्सर किती आलं तुमचं? या ब्लॉक मध्ये बघा काय आलं. हा जो ब्लॉक रिकामा होता, v ची किंमत कॅल्क्युलेट करायची आपल्याला. 14 मीटर पर सेकंद. ओके, अशा पद्धतीचं या ठिकाणी व्हॅल्यू आली. छान. दुसरं काढलं वैष्णवीनं. वैष्णवी बरोबर आहे बेटा. 2 नंबर साठी ट्राय करा. हा, माझ्या मागे समुद्र आहे बेटा. माझ्या मागे काय सर? तुमच्या मागे काय? माझ्या मागे समुद्र. दिसना का समुद्र? समुद्र दिसतोय का नाही? माझ्या पाठीमागे. ओके, हा समुद्र आहे. काय फॉर सेकंड? अपूर्वा थोडं चुकलं. अनुष्का ताई तुमचं पण चुकलं. सुमेधा रॉंग. साई बरोबर आहे. चला ना, किंमत ठेवून द्या. यू ची किंमत काढायची बेटा. इक्वेशन तेच आहे. इक्वेशन तेच आहे. ठीक आहे ना. इक्वेशन काय बेटा? देयर इज अ नो चेंज इन इक्वेशन. v इज इक्वल टू u प्लस at. इक्वेशन तेच आहे, फक्त किंमत दुसरी काढायची तुम्हाला. आर गेटिंग माय पॉइंट? फक्त व्हॅल्यू दुसऱ्याची काढायची. कोणाची काढायची बेटा? सांगा, व्हॅल्यू कोणाची काढायची? या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू दुसऱ्याची काढायची आहे. बरोबर आहे का नाही? चला, काय कॅल्क्युलेट फास्ट. इक्वेशन तेच. पार्थ आय थिंक रॉंग. नंदनी रॉंग. तुम्ही असं कसं काय आहे? माझं चुकलं कुठं? 5 2 आणि मी किती घेतलं? एकच मिनिट. 5 2 आणि 2 घेतलं की. सॉरी एक मिनिट, मिस्टेक झाली. सॉरी बाळांनो. इथं 20 घ्या. ओके, हा आता करा कॅल्क्युलेट. आता येतं तुमचं. हे बघा, v इज इक्वल टू u प्लस at. v ची किंमत किती आहे सांगा? 20. तर 20 ठेवून द्या.
20 इज इक्वल टू यू. यू किती आहे सांगा, यू ची आपल्याला किंमत कॅल्क्युलेट करायची. ए किती आहे 5. ओके, टी किती आहे 2. ओके, सो 20 इज इक्वल टू यू प्लस 5 दोन्ही 10. ठीक आहे, हे 10 इकडे जाऊन काय होणार बेटा मायनस. सो 20 minus 10 is equal to u. Then what will be the u? u is equal to 10 meter per second. याला 10 meter per second. माझ्याकडून मी तिथं 2 लिहिलं, थोडं माझं चुकलं होतं. ठीक आहे, हा हे आपलं पहिला टेबल कंप्लीट झाला. याच्या जागेवर किती आलं आपलं, किती व्हॅल्यू आली 10 मीटर पर सेकंड. हे 3 मार्कासाठी विचारला जातो असा टेबल कंप्लीट करा म्हणून हा टेबल दिला जातो. हा पहिल्या इक्वेशन वर टेबल आहे, कळतंय ना. पहिलं इक्वेशन सगळ्याला माहित आहे. पहिलं इक्वेशन काय बेटा, v इज इक्वल टू u प्लस एटी. v इज इक्वल टू u प्लस एटी. ठीक आहे ना. हा अशा पद्धतीचं इक्वेशन या ठिकाणी आपण बघितलं. आता मी तुम्हाला दुसरा टेबल देतो. दुसऱ्या टेबलवर तुम्ही सॉल्व्ह करा. आय विल गिव्ह यू सेकंड टेबल. चला टेबल तयार करा परत पहिल्यासारखा. सेम 4 कॉलम तयार करा. इथे आपण टेबल तयार करू. ओके, फर्स्ट सेकंड थर्ड टेबल तयार करा. दुसऱ्या इक्वेशन वर घेणार आहोत आपण. दुसरं इक्वेशन वरला हा टेबल आहे. फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. इथं घ्या यू, ही व्हॅल्यू मीटर पर सेकंद मध्ये. त्यानंतर ए मीटर पर सेकंद स्क्वेअर मध्ये. त्यानंतर टी सेकंदामध्ये. त्यानंतर यस, यस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. यस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. यस ची किंमत किती आहे बेटा, यस इज 5. यस इज 5. ओके चला, यस यू ची किंमत सर, यू ची 5. ए ची किती आहे 12. टी किती आहे बेटा 3. आणि तुम्हाला इथं यस कॅल्क्युलेट करायचं पहिल्यासारखं. यू ची किंमत दिली तुम्हाला 7. ए ची किंमत तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करायची. टी ची किंमत दिलेली तुम्हाला 4 आणि एस ची किंमत दिलेली इथं तुम्हाला 92. वी हॅव टू कॅल्क्युलेट इट. आता आपल्याला याची किंमत काढायची. पहिल्यामध्ये एस ची काढायची. चला ट्राय फॉर फर्स्ट. जल्दी जल्दी राइट ऑन फर्स्ट इक्वेशन. आलं का 33. I think something wrong. सुमेधा, आर यू करेक्ट? सुमेधा बरोबर आहे बेटा तुझं. अपूर्वाताई थोडं बघा कुठं चुकलं तुमचं. ठीक आहे ना. त्यानंतर सायलीताई तुमचं चुकलं थोडं. अनुष्का बरोबर आहे. सागर बरोबर आहे. श्रावणी बरोबर आहे. श्रावणी बरोबर आहे. चला लवकर लवकर फास्ट. इक्वेशन फक्त किंमत ठेवून द्यायची तुम्हाला. इक्वेशन मध्ये नंदनी बरोबर आहे. पार तुझं काहीतरी चुकलं. श्रावणी बरोबर आहे. बघा ना, फर्स्ट इक्वेशन यस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. फक्त तुम्हाला किंमत ठेवून द्यायची हाफ एटी स्क्वेअर. यस काढायचंय आपल्याला. हे यूटी असतं ना बेटा, इथं मल्टिप्लिकेशन असतं, त्यामुळे याला ब्रॅकेट मध्ये घ्यायचं असतं. कशामध्ये घ्यायचं असतं, ब्रॅकेट. यू, यू किती आहे 5. ठीक आहे ना. इथं बघा यू किती आहे, हे बघा यू इथं 5 दिलेला आहे. टी किती आहे, हे बघा टी किती आहे 3. त्यामुळे इथं 3 घ्या. ब्रॅकेट क्लोज. प्लस ला प्लस ऍज इट इज. परत इथं ब्रॅकेट करा. हा ए, ए किती आहे, इथे बघा ए इज 12. सो राईट हिअर 12.
इंटू टी स्क्वेअर. टी किती आहे बेटा 3. तिचा स्क्वेअर किती आला 9. ऑलरेडी मी डायरेक्टली स्क्वेअर घेतला नाही. चला आता किती आलं 5 3 15 5 3 15 बे बे बेसकम 12 9 5 9 सकी 9 सकी 54. ठीक आहे 15 आणि 54 किती आलं बेटा मग 69 मीटर. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं ना 69 मीटर. किती व्हॅल्यू आली इथं पहिल्याच आन्सर आलं 69. नाव ट्राय फॉर 3 मार्कासाठी हा बॉक्स विचारला जातो तुम्हाला. हा बरोबर आहे. संकल्प बरोबर आहे. शिवानी बरोबर आहे. अपूर्वा बरोबर आहे. पाठीमागाला पेज राहिले का स्क्रीनशॉट घ्या ज्यांचं पाठीमागाला राहिले ते प्लीज टेक द स्क्रीनशॉट. पहिल्या बॉक्स स्क्रीनशॉट घ्या. हा दुसऱ्या बॉक्स मधलं आता दुसरं कॅल्क्युलेट करा. दुसऱ्यामध्ये कोण कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला दुसऱ्यामध्ये कॅल्क्युलेट करायचं ए कॅल्क्युलेट करायचं. करा बरं ए. अनुष्का आय थिंक रॉंग. सुमेधा ऑल्सो रॉंग. हा श्रावणी सायली सागर बरोबर आहे. वैष्णवी बरोबर आहे. ठीक आहे ना. ए साठी ट्राय करा त्या इक्वेशन मध्ये ठेवून द्या ना. पार्थ रॉंग. योगिता बरोबर आहे. त्या इक्वेशन मध्ये ठेवून द्या. इक्वेशन इज सेम. तेच इक्वेशन ठेवून द्या. as it is equation there is a no change in equation. S is equal to ut plus half at square. Half at square. So S is equal to in bracket u. What is u? U is 5 multiplied by t. Sorry, u is 7 ना. इथं बघा खालच्या याच्यातलं u घ्यायचं. खालच्या याच्यातलं u घ्या. ते येतं u. हे बघा u 7 आहे. 7. टाइम किती आहे बेटा टाइम किती आहे इथं बघा हा टाइम खालच्या याच्यातला टाइम घ्यायचा 4. टाइम इज 4 प्लस हा ए ची किंमत काढायची ऍज इट इज. टी किती आहे 4. 4 चा स्क्वेअर ऑलरेडी घ्यायचा. टी चा स्क्वेअर आहे ना 4 चा स्क्वेअर 60 बरोबर आहे. 4 चा स्क्वेअर 60. आता किती आलं तुझं पेन उघडा कॅल्क्युलेशन करा लवकर लवकर. हा आता बघा किती आलं एस इज इक्वल टू 7 चौक 28. एस ची पण किंमत दिली ना तुम्हाला. किती दिलं एस बघा बरं. एस ची पण तुम्हाला किंमत दिलेली ऑलरेडी. हे बघा एस एस किती दिलं इथं 92 दिले का नाही 92. त्यामुळे एसच्या जागेवर मी इथं काय लिहितो 92. 7 चौक 28 प्लसला प्लस बघा आता बे एक बे बे 8 16 8 इंटू ए काय आलं बेटा 8a. किती आलं 8a. ठीक आहे ना 8a. आता बघा पुढे 8a इकडं 28 इकडे मायनस होणार. 92 minus 28 is equal to 8a. सांगा 92 minus 28 what is remaining 64 is equal to 8a. okay so what will be the a. इकडं गुणाकार तिकडे जाऊन भागाकार झालं 64 भागिले 8. मग काय आलं सांगा बरं 8 8 64 8 1 8 8 8 64. so what will be the a. सांगा ए ची किंमत किती आली बेटा 8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. दिस इज व्हॅल्यू ऑफ ए. ठीक आहे ना. ए ची व्हॅल्यू इथं द्या. हे तुमच्या एक्सरसाइज मधले तुमच्या एक्झाम मध्ये विचारलं जातं 8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. याला बॉक्स करायचं. याची किंमत काढली तुम्ही 8 आणि इथं काढलं 16. हा तुमचा दुसरा बॉक्स झाला. हा आता आलं बरोबर. नंतर आलं सगळ्यात शेवटी. काही जणांना चुकलं बघा कुठं चुकलं होतं. चूक नाही व्हायला पाहिजे. चुकायला नाही पाहिजे. आता तिसरा हे जे दुसरं बॉक्स होता आपल्याला कंप्लीट करायचं. कुठल्या याच्यावर होता बेटा एस इज इक्वल टू ut प्लस हाफ 80 स्क्वेअर. सेकंड इक्वेशन वर होता ना. एस इज इक्वल टू
ut plus half at square, s is equal to ut plus half at square. आता तिसरा बॉक्स देणार आहे, ठीक आहे, तिसरा बॉक्स. चला तिसरा बॉक्स सोबत ड्रॉ करा. परत त्याच्यासारखंच या ठिकाणी अशा पद्धतीचा बॉक्स तयार करा. आपण याला वर ठेवू. This will be the first box. This will be the second and third. 1 2 3 4. 1 2 3 4. काय काय दिलं तुम्हाला? यू. पहिल्या याच्यात यू घ्या, मीटर पर सेकंद मध्ये. यू कशामध्ये दिलं बेटा? मीटर पर सेकंद. यू दिलं तुम्हाला मीटर पर सेकंद. त्यानंतर ऍक्सलरेशन दिलं तुम्हाला मीटर पर सेकंद स्क्वेअर मध्ये. हा यस ची किंमत घ्यायची ना पाठीमाग. त्यानंतर बघा यस घ्या. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट, ते मीटर मध्ये. आणि तुमचं इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिलेली व्ही ची. लक्षात धरा, इथं व्हॅल्यू कशाची दिलेली तुम्हाला, मी याला गोल करतो. व्ही ची व्हॅल्यू दिलेली असते त्या टेबल मध्ये, त्या रकान्याच्या खाली व्ही ची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. हा आता बघा बरं, इथे टेबल मध्ये लिहून घ्या 4, इथे आहे 3, इथं तुम्हाला डॅश कॅल्क्युलेट करायचं यस, आणि इथं व्ही ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 8. इथं तुम्हाला यू कॅल्क्युलेट करायचे. ए ची व्हॅल्यू दिलेली 5, यस दिलेलं तुम्हाला 8.4, आणि व्ही ची व्हॅल्यू आहे इथं, व्ही स्क्वेअर नाही, व्ही ची व्हॅल्यू आहे टेबल मध्ये किती दिलेली 10. चला इक्वेशन तर दिलं, आता दिलं का नाही? चला कॅल्क्युलेट करा. आता इक्वेशन तुमच्या समोर आहे. यू हॅव टू कॅल्क्युलेट जस्ट मॅथमॅटिक्स. दिस इज मॅथमॅटिक्स. हे कोण आहे बेटा? या ठिकाणी मॅथमॅटिक्स आहे. दिस इज द मॅथमॅटिक्स. ओके. पहिल्याच्या तुम्हाला यस कॅल्क्युलेट करायचं. सो राईट डाउन फर्स्ट फॉर्म्युला. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. सगळ्याच्या किमती ठेवून द्यायच्यात आपल्याला. एकाची दिलेली नसते, त्याची किंमत आपल्याला कॅल्क्युलेट करायची, यस ची कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे ना? आता इथं बघा बरं, व्ही ची किंमत किती आहे? 8 दिलेली आहे. लक्ष दे बाळांनो, इथं बघा व्ही किती दिलेलं, व्ही 8 दिले का नाही? मग इथं लिहितो 8 चा स्क्वेअर इज इक्वल टू यू चा स्क्वेअर. यू किती दिलंय ते बघा 4. सो 4 स्क्वेअर इज इक्वल टू, ब्रॅकेट करायचे याला, इथं मल्टिप्लिकेशन आहे ना, 2a. ए किती आहे बेटा? नाउ सी हियर, a is 3. So 3 into s. We have to calculate the s. बघा किती आलं? 64 इज इक्वल टू 16, 4 चा वर्ग, 3 दोन्ही 6, आणि इथे किती आलं? यस 6s. 64 मायनस 16, इकडे जाऊन मायनस होणार, बरोबर आहे? 64 मायनस 16 इज इक्वल टू 6s. 64 मधून 16 गेलं, किती आलं सांगा? 64 मधून 16 गेल्यानंतर 48 आलं. 48 इज इक्वल टू 6x. सो यस इज इक्वल टू 48 भागिले 6. 6 7 36 6 7 42 6 8 48, म्हणजे किती आलं तुमचं या ठिकाणी? 8 मीटर. एवढं आन्सर आलं, 8 मीटर. ठीक आहे ना? किती आन्सर आलं? 8 मीटर. हे बघा 8 आणि इथं मीटर, याची किंमत 8 मीटर आहे. हा संकल्प 7.38 कसं येईल बेटा? 8 मीटर येतं ना. बघितलं मी कसं केलं, अशा पद्धतीने करावं लागतं. हा बाकीचं बऱ्यापैकी जण झालं. हा परत म्हणजे काय नाही बेटा, हे बघा ना, इक्वेशन लिहिलं, सगळे इक्वेशन जशाल तसं लिहिलं. परत सांगतो, इथे बघा व्ही चा स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. व्ही ची व्हॅल्यू किती आहे सांगा? व्ही ची व्हॅल्यू 8. 8 चा स्क्वेअर घेतला. यू ची व्हॅल्यू किती आहे? 4 स्क्वेअर घेतला प्लस 2as, ब्रॅकेट मध्ये 2 इंटू ए ची किंमत किती आहे? 3
इंटू एस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. 8चा स्क्वेअर 64 आला, 4चा स्क्वेअर 16 आला, प्लसला प्लस, 3 दोन्ही 6 यस. हे 16 इकडे जाऊन मायनस झालं, 64 मायनस 16 इज इक्वल टू 6 यस. 64 मधून 16 गेला 48 आला, 48 इज इक्वल टू 6 यस. ठीक आहे. आणि 6 इकडे जाऊन भागाकार झाला, 48 भागिले 6, 6 6 36 6 7 42 6 8 48. अशा पद्धतीने या ठिकाणी एस ची व्हॅल्यू आली. मॅथमॅटिक्स आहे, प्युअरली मॅथमॅटिक्स आहे. हा, पुढचं किती आलं? सायली बरोबर आहे 4 आलं, वैष्णवी बरोबर आहे, सुमेधा बरोबर आहे, प्रतीक्षा बरोबर आहे, पुढचं 4 आलं, छान. पार्थ बरोबर आहे, पुढची व्हॅल्यू काढा. अपूर्वा बरोबर आहे, वैभवी बरोबर आहे, संकल्प बरोबर आहे, सागर बरोबर आहे, योगिता बरोबर आहे. पुढची व्हॅल्यू पुट दिस इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे ना. आता इथे u ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. v किती आहे बेटा? इथे बघा v किती आहे? v 10 आहे. मग इथे काय करायचं? 10 चा स्क्वेअर. ठीक आहे, 10 चा स्क्वेअर. u काय इथं दिलेलं आहे, इथं नाही, त्यामुळे u स्क्वेअर ऍज इट इज घ्यायचं, प्लस इथं ब्रॅकेट करायचं 2. a किती दिलेलं आहे? a दिलेलं आहे आपल्याला 5, मल्टिप्लाइड बाय s किती दिलं बेटा? s दिलेलं आहे 8.4. इथं घ्यायचं 8.4. घाबरायचं नाही, पॉइंट मध्ये दिले म्हटल्यानंतर. 10 चा स्क्वेअर किती आला बेटा? 100. 10 स्क्वेअर इज 100. आर यू गेटिंग माय पॉइंट? u स्क्वेअर ऍज इट इज. ओके, प्लस 5 दोन्ही 10, ब्रॅकेट मध्ये घ्या 10, 5 दोन्ही 10, मल्टिप्लाइड बाय 8.4, मल्टिप्लाइड बाय 8.4. आता बघा, 100 इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 10 मल्टिप्लाइड बाय 8.4, नथिंग बट 84. हा 0 इथलं पॉइंट निघून जात असतो. मल्टिप्लाय करा तुम्ही, आन्सर 84 येतं. आता हे 84 प्लस आहे, इकडे जाऊन काय होणार बेटा? मायनस. सो 100 मायनस 84 इज इक्वल टू u स्क्वेअर. सो u स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं? u स्क्वेअर इज इक्वल टू बेटा 100 मधून 84 गेलं, 16 आलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. u स्क्वेअरचा u, 16चा 4. किती आन्सर आलं मग? 4 मीटर पर सेकंड. ठीक आहे ना. आन्सर किती आलं? 4 मीटर पर सेकंड. इथं लिहूया आपण 4 मीटर पर सेकंड. दिस विल बी द आन्सर, 4 मीटर पर सेकंड. आलं यू. अशा पद्धतीने प्रत्येक ब्लॉक हा या ठिकाणी 3-3 मार्कासाठी तुम्हाला विचारला जात असतो, विचारला जाऊ शकतो. आपल्या एक्सरसाइज मधला क्वेश्चन होता. ठीक आहे, आलं हे. त्यानंतर याच्या अगोदरचं कोणाचं राहिलं असतं तर स्क्रीनशॉट घ्या पटकन लवकर. आपल्याला पुढे जायचंय आता. आता आपल्याला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन डिस्कस करायचं. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. याच्या अगोदरचं कोणाचं राहिलं असेल स्क्रीनशॉट घ्या फास्ट. आपण हा युट्यूबला पण व्हिडिओ टाकणार आहोत, तिथून तुम्ही लिहून घ्या तुमचं काही राहिलं असेल तर. त्यानंतर हा पहिलं, हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. अशा पद्धतीने आता आपण नवीन पार्ट चालू करणार आहोत. सो राईट ऑन नेक्स्ट स्टडी. नवीन पार्ट. सो राईट ऑन हियर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आता लक्षात धरा बाळांनो, न्यूटनने 3 इक्वेशन ऑफ मोशन दिली. न्यूटनने 3 इक्वेशन दिली का नाही? सांगा. 3 इक्वेशन कोण कोण? डबल डबल म्हणून तुम्ही पाठच करायला पाहिजे. 3 इक्वेशन कोण कोण बेटा? v इज इक्वल टू u प्लस at, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. तिसरं इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. आपण भरपूर वेळेस सॉल्व्ह केले. काय एवढे सॉल्व्ह केले? तुम्ही म्हणत असता सर किती सॉल्व्ह केले आपण? कारण कंटिन्यू याचा प्रॉब्लेम घेत आहोत. कारण हे 10वीला आहे, हे 11वीला आहे आणि हेच 12वीला आहे. ठीक आहे ना. त्यामुळे आपण याच्यावर जास्त प्रॉब्लेम घेतले. आता न्यूटननं जसे 3 इक्वेशन सांगितले तसे बेटा काही त्यांना लॉ पण सांगितले. ओके, ही ऑल्सो स्टेटेड द सम लॉज आफ्टर स्टडीइंग द मोशन. मोशनचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी काही लॉ पण सांगितले बेटा.
किती लॉ सांगितले? न्यूटन स्टेटेड 3 लॉज. न्यूटननं काय केलं? या ठिकाणी 3 लॉ सांगितले बेटा. किती लॉ सांगितले? 3 लॉ. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आणि न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. आपण एक एक लॉ या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आणि खूप फेमस लॉ आहे. तुम्हाला 11वीला पण आहे, 12वीला पण आहे आणि इंजिनिअरिंगला गेला तर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला पण हे 3 लॉ तुम्हाला विचारले जातात. सो राईट ऑन हिअर पहिल्यांदा आपण थोडी माहिती लिहून घेऊया. सायंटिस्ट न्यूटन given 3 laws of motion. 3 laws of motion. 3 laws of motion which are given below. किती लॉ दिलेले आहेत बेटा? 3 लॉ दिलेले आहेत. ठीक आहे ना? 3 लॉ दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला लॉ बघा, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ठीक आहे ना? पहिला लॉ न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. काय स्टेटमेंट आहे? न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो? तर मी सर्व तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करतो. देन आय विल एक्सप्लेन यू इन इंग्लिश स्टेटमेंट. इंग्लिश मध्ये स्टेटमेंट एक्सप्लेन करतो. काय स्टेटमेंट आहे बघा. एखादा ऑब्जेक्ट आहे ना, एखादा ऑब्जेक्ट, थांबलेला ऑब्जेक्ट तो थांबूनच राहतो. तुमच्या घरातलं बघा, पुस्तक बघा, तुमच्या घरातली भांडी बघा, जिथले तिथेच राहतो. तुमच्या घरातला टेबल, एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल तर तो रेस्टलाच राहतो. रेस्ट म्हणजे एका जागेवर स्थिर असेल तर स्थिर राहतो. पण एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर तो मोशन मध्येच राहतो. कधीपर्यंत? मोशन along a straight line unless an external unbalanced force act on it. Unless an unbalanced external force act on it. हे खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत त्या ऑब्जेक्टवर तुम्ही अनबॅलन्स्ड फोर्स लावणार नाही. 2 प्रकारचे फोर्स असतात, बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स. हे तुम्हाला माहित आहे. बॅलन्स्ड फोर्स काय असतं? सपोज मी इथं थांबलो, माझे 2 हात धरले, एक जण इकडे हात धरला, एक जण इकडे, इकडून ओढलं आणि इकडून ओढलं, दोघांनी सारखंच ओढलं. मी कुठे जाणार? इकडे जाणार का इकडे जाणार? सांगा, मी कुठे जाणार? इकडे जाणार का इकडे जाणार? कशावर डिपेंड असतं? फोर्सवर. दोन्ही फोर्स जर इक्वल असेल तर मी एका जागेवर राहणार. पण एकानं जास्त ओढलं इकडल्या तर मी इकडे जाणार. जो फोर्स जास्त आहे तिकडे मी जाणार. न्यूटनचं म्हणणं काय होतं की जोपर्यंत तुम्ही एखाद्या बॉडीवर अनबॅलन्स्ड फोर्स लावणार नाही तोपर्यंत ती बॉडी तिची स्टेट चेंज करणार नाही. स्टेट म्हणजे तिची अवस्था. म्हणजे जर ती वस्तू स्थिर असेल तर ती वस्तू स्थिरच राहणार. ठीक आहे ना? ती वस्तू स्थिर असेल तर ती वस्तू स्थिरच राहणार. फॉर एक्झाम्पल तुमचं टेबल बघा किंवा खुर्ची बघा, एका जागेवरच बसलेली आहे. पण ज्यावेळेस तुम्ही फोर्स लावता तिला, पण कसा फोर्स लावायला पाहिजे? अनबॅलन्स्ड फोर्स लावायला पाहिजे. तर त्यावेळेस ती तिची स्टेट चेंज करणार. ठीक आहे? म्हणजे जोपर्यंत तुम्ही एखाद्या बॉडीवर अनबॅलन्स्ड फोर्स लावत नाही तोपर्यंत ती बॉडी स्वतःची स्टेट चेंज करत नाही. मग तुम्ही काय करता? तुमच्या घरामध्ये एखादं भांडं असेल, ते एका जागेवर असतं पिक्चर, त्याला तुम्ही ओढतात असं, मग ते भांडं तुमच्याकडे येतं. म्हणजे ते स्टेट चेंज करतात. जोपर्यंत एखाद्या बॉडीवर तुम्ही अनबॅलन्स्ड फोर्स लावत नाही, बॅलन्स्ड नाही, अनबॅलन्स्ड, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along the straight line unless an external unbalanced force act on it. जोपर्यंत एखाद्या बॉडीवर अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही, काय सांगितलं मी? जोपर्यंत एखाद्या बॉडीवर अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ती बॉडी काय करत नाही बेटा? स्वतःच स्टेट चेंज करत नाही. फॉर एक्झाम्पल, अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. स्टॅटिक म्हणजे एखादा स्थिर ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन चेंज करतो का? मूव्ह होतो का ऑटोमॅटिक? नाही. पण तुम्ही नुसता फोर्स लावला तर असं होणार नाही. कारण फॉर एक्झाम्पल इथं बी हे आहे, बॉटल घेऊया आपण, ही बॉटल आहे,
ती एका जागेवर आहे. जोपर्यंत आपण हिला असं फोर्स दोन्हीकडून फोर्स लावला, इकडून पण इकडून पण, याची पोझिशन चेंज करणार का? नाही. मग फोर्स लावत असताना कसा फोर्स लावायचा? बॅलन्स्ड की अनबॅलन्स्ड? अनबॅलन्स्ड म्हणजे कुठेतरी एका साईडने जास्त असायला पाहिजे. तर ती काय करणार? या ठिकाणी स्वतःची स्टेट चेंज करणार, स्वतःची अवस्था चेंज करणार. आणि हे स्टेटमेंट तुम्ही ऍज इट इज पाठ करायचं. दोनदा तीनदा म्हणायचं, लिहायचं. आणि स्टेटमेंट आहे बेटा, हे न्यूटननं दिलेलं आहे. न्यूटननं खूप अभ्यास केला आणि स्टेटमेंट दिलं. आपल्याला फक्त सारखं सारखं वाचून या ठिकाणी पाठ करायचं आहे. सो राईट डाऊन an object स्टेटमेंट लिहून घ्या. an object continuous इंजिनिअरिंग पर्यंत आहे. 11वी-12वीला तर आहेच, पण इंजिनिअरिंग पर्यंत हे स्टेटमेंट पाठ करावं लागतं तुम्हाला. त्यामुळे आताच पाठ करून ठेवायचं. an object continues to remain at a rest or in a state of uniform motion or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. याचा अर्थ काय होतो बघ, त्याला तोडून वाचा. an object continues to remain at rest म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट कंटिन्यू रेस्टलाच राहतो. or in a state of uniform motion किंवा एखाद्या मोशन मध्येच असतो. along a straight line किंवा एखाद्या सरळ लाईनीमध्ये तो पळतच असतो. कधीपर्यंत? unless an external unbalanced force जोपर्यंत त्या ऑब्जेक्टवर अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट ज्या स्टेट मध्ये आहे त्याच स्टेट मध्ये राहतो. जो त्या स्टेट मध्ये आहे तो त्याच स्टेट मध्ये राहतो. दिस इज अ न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आणि न्यूटनचा हा या ठिकाणी पहिला लॉ आहे बेटा. काय पहिला लॉ? याचं एक्झाम्पल कोण? याचं एक्झाम्पल घेऊया आपण. याचं एक्झाम्पल कोण आहे? अ स्टॅटिक ऑब्जेक्ट म्हणजे एखादा स्थिर ऑब्जेक्ट डज नॉट मूव विदाउट ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. कळतं बेटा? म्हणजे जोपर्यंत एखाद्या ऑब्जेक्टवर तुम्ही फोर्स लावणार नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट स्वतःची स्टेट चेंज करणार नाही. जो त्या स्टेट मध्ये आहे त्या स्टेट मध्ये. आता मी बसलेलो आहे, मी बसलेलंच राहणार. कधीपर्यंत? जोपर्यंत मला कोणी येऊन असं ढकलत नाही, माझ्यावर कोणी फोर्स लावत नाही, अनबॅलन्स्ड फोर्स लावत नाही, तोपर्यंत मी माझ्या स्टेट मध्ये राहणार. कुठल्या ऑब्जेक्टला तसंच वाटतं बेटा? आपण ज्या स्टेट मध्ये आहोत त्या स्टेट मध्ये राहावं वाटतं. An object continues to remain at a rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे जोपर्यंत एखाद्या बॉडीवर अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत ती बॉडी आहे त्याच स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. जाग्यावर असेल तर ती जाग्यावरच राहते किंवा पळत असेल तर ती पळतच राहते. अशा पद्धतीचं हे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स फर्स्ट लॉचं स्टेटमेंट आहे. सगळ्यांनी हे स्टेटमेंट तुम्ही पाठ करायचं आहे.